सगळ्या रसिकांसाठी बनवलेले आहे. विजयलता, काय संकल्पना आहे आणि काय भूमिका होती या वर्षानंतर माहेरची साडीनंतर आता लेख असं अशी हा चित्रपट करण्यात आणि बरेच कलाकारांची म्हणजे बांधेआई आहे या चित्रपटात. कवचे सावंत सर सविताताई मांजरेकर, सैलाताई आवटे आणि सर्व कलाकार देखील आहेत आणि विकास भोसले देखील आहेत. तर सगळी कलाकारांची पट्टी आणि कलाकारांचा सगळा तुम्हाला सहकार्य मिळालं आहे त्याविषयी हे जे कलाकारांशी प्रथमच काम करतो. मला ते नवीन आहे, हे सगळी जुने असे आहे, माझ्यासाठी ते नवीन आहे. या चित्रपटात काम करत असताना ते असतं अरे काय पण असं काही घडलं नाही. आम्ही त्या वेळेने झालं की 36 दिवस शूटिंग झालं आणि आम्हाला कळलंच नाही की आम्ही शूटिंग केलं. इतकं मजेत शूटिंग झालेलं आहे आणि सगळ्यांनी त्याच्याद्वारे चांगलं सहकार्य केलं असे त्यांच्या बोलण्यावर आलेले. आणि तुमच्या तर 6 भूमिका आहेत, कथा, पटकथा, संवाद, पुस्तक आणि वितरण असं आणि निर्माते असे विजय कुठले सर आहेत. म्हणजे सगळी कोणतीची परंपरा तुम्ही चालवत आहात. तर 6 भूमिका निभवताना काय कसरत झाली? मी 70 सालापासून डिस्ट्रिब्युशनमध्ये नारायणचे सगळे प्रोडक्शन सगळ्या चित्रपटांचे मीच हँडल करत असतो. म्हणून माझ्या पाठीशी भरपूर एक्सपिरियन्स होता कामाचा आणि नारायणच्या प्रत्येक चित्रपटाला मी प्रोडक्शन असल्यामुळं ते सगळे अटेंड करायचे. कसे करतात, काय करतात, काय करतात वगैरे हे माझं सगळं मी स्टडी माझं चालू होतं शिकायचं. 1975 साली झालं ना माहिती होतं डायरेक्टरला माहिती. त्यांना असं वाटतं की फार लवकर मागितलं करत करत 90 साल उजाडलं. आता चित्रपट खात्री आहे सुंदर चित्रपट बनवशील आणि तो आता सुरू कर. मग माहिती साडी गेला आणि ते मध्ये जे ज्ञान 75 साली मागितलं त्याच्या हा सगळा अनुभव त्या माहिती साडीच्या पाठीचा संपूर्ण आला आणि त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचा रेकॉर्ड मोठा मॅक्सिमम जास्तीत जास्त लोकांनी पाहिलेला असा हा माहिती साडीचा. मला नाही वाटत की महाराष्ट्रात एखादा असं मराठी माणसाचं घर असेल की ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही असं माणसं नाही मला वाटतं. आणि असं न भविष्य असं ते यश ह्याच्या सूचना प्रेम केलं आणि तशाच धाटणीचा आता हे कसा मी करत असेल हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये अलकापूर आम्ही प्रेझेंट केलं पाहिजे काळजी राहतात मी सुंदर काम केलं आणि मला खात्री आहे काही चित्रपट आवडेल आणि खूप वा जशी माहेरची साडी घराघरात झाली या चित्रपटाची तशीच या चित्रपटाची अशी आपण आशा व्यक्त तुम्हाला खूप माझा आणि महिलेचा आहे ना एकमेकांवर जीवापाड प्रेम. तू ना अशीच मागे उभी म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी होणारी कबड्डी. तुमच्या संघ कुठं तुमच्या पोरी संघ खेळायची कबड्डी. मारण्याचा वचपा काढल्याशिवाय मी राहणार नाही. हा बंगला विका आणि आम्हाला आमच्या हिश्श्याचे पैसे द्या. वाटणी करून घराचे तुकडे करायला निघाले.
बाळू आम्ही ज्योतीला आमच्या सोबत घेऊन जाणार. तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि हिच्यासाठी एवढे दागिने साड्या आणायला लाखो रुपये आले कुठून? 3 हिस्से करण्याऐवजी 4 हिस्से करावे आणि 1 हिस्सा ज्योतीला द्यावा. मी म्हणते आपल्या प्रॉपर्टीशी तिचा काय संबंध? हटून दे या सर्वांना बंगल्याच्या बाहेर. मी आले ना आता, मी आहे ना, काय बी काळजी करायची नाही तुम्ही. मला यात काहीतरी काळं वगैरे दिसतं, नाही तर पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेलच कसा. माहेरच्या साडीनंतर विजय कोंडके घेऊन येत आहेत त्यांचा नवीन चित्रपट मान तिला मिळालाच पाहिजे, सांगून ठेवते. उद्धव कमलेश सावंत सर आपल्या सोबत आहेत. कमलेश दादा नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे. एक असावी तर अशी हा नवीन चित्रपट सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला सोबत चित्रपटला, तर काय तुमची भूमिका आहे? कारण पोलिसांच्या भूमिका थोडं वेगळी आहे की काय नवीन पाहायला मिळालं? वेगळी आहे, म्हणजे त्यासाठी मी विजय कोंडकेच आणि नंदू भोई सरांचा मी आभारी आहे की त्यांनी मला वेगळं काहीतरी करण्याची संधी दिली आणि मी प्रयत्न केला आहे की त्या संधीला यशस्वी करण्याचा 100% प्रयत्न केला आहे. बाकी मायबाप रसिक परीक्षा ठरवतील हा सिनेमा कोणती एक असायची मी त्या भूमिकेला कितपत न्याय देऊ शकलो आहे. वडिलांची भूमिका आहे, मिडल क्लास माणूस आणि अशा भूमिका करताना आपण थोडं काहीतरी वेगळं करावं लागतं. पोलीस करायचं म्हटलं तर माझी शरीर यष्टी 50% काम माझं करून मला फक्त 50%च मेहनत घ्यायची असते. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना माहिती आहे पोलीस, कमलेश सावंत पोलीस, मग ते ॲक्सेप्ट करतात. पण ह्या भूमिकेत ॲक्सेप्ट करण्यासाठी मला काहीतरी करावं लागतं. ते आता मिडल क्लास माणूस 60 वर्षांचा आणि मला 22 वर्ष 25 वर्षांची मुलगी दाखवली, त्यामुळे मी टोन डाऊन केलं या भूमिकेसाठी. जे आता मी तुम्हाला दिसतो ह्या सिनेमा त्या ह्या सिनेमासाठी मी ते केलं. कारण जर ते पटलं नसतं या मिडल क्लास माणूस आहे, पेशाने ड्रायव्हर आहे, याला 22-25 वर्षांची मुलगी दाखवली तर ते अपील नाही करायचं. तर त्यासाठी मला ते करावं लागतं, असं काहीतरी वेगळं करावं लागतं आणि मजा आली. म्हणजे या भूमिकेमध्ये भरपूर काही करण्यासारखं होतं, इमोशन्स होते आणि असे इमोशन्स खूप पोलिसांच्या आयुष्यात खूप कमी आहेत. ते इमोशन्स मला द्यायचे एक आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका होत्या त्यामध्ये ह्या चंद्र मी मेरा बच्चा बड गया असं मुलांबरोबर माझे सीन कमी असायचे, मुलीबरोबर असे सीन कमी असायचे. तर ते सीन इथे मला करायला की माझ्या मुलीची अटॅचमेंट मला ती दाखवायची, इमोशन्स मला ती दाखवायची. जेव्हा मी तिचं संगोपन करतो, तिला मोठं मोठं तिचे ओरिजिनलमध्ये मालक दाखवले, ते परत तिला मागायला माझ्या एक 22-25 वर्षाच्या मुलीला मी सांभाळलेला लहानपणापासून आणि ती मला सोपवायची. आणि मग ते इमोशन्स ते माझं मनात नकार आहे, पण मला त्यांना ज्यावेळी त्याला माझी मालक पण आहे आणि त्यांचीच ती मुलगी आहे, हे इमोशन्स होते. आणि मग ती जेव्हा सोडून जाते मग तिचे ते इमोशन्स होते. मग त्या ॲक्ट्रेस एक जी बनते तिने जे इमोशन्स मग त्याप्रमाणे इमोशन्स घेणं हे खूप महत्त्वाचं होतं. असं काहीतरी वेगळे कोण होतं, मजा आहे काम करतात. आणि कोणते स्टाईल हा चित्रपट आहे आणि त्यांच्या कशा ताकदीचा हा चित्रपट आहे का, ती एक उत्सुकता आहे. कारण नाना कोणते चित्रपट कसे असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर तशा ताकदीचा हा चित्रपट आहे की विजय कोणते यांच्या दिग्दर्शनासाठी काम करताना तुम्हाला कसा आहे? ते मजा आली पाहिजे. कसं असं की अशा अनुभवी आणि यशस्वी दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक कलाकारांसाठी खूप मोठी संधी असते आणि प्रत्येक कलाकारांसाठी भूक असते ते मोठं प्रोडक्शन, मोठं दिग्दर्शन, त्यामुळे त्याचा एक्सपोजर पण तेवढाच असतो. म्हणजे मी कमर्शियल लेवलला देतो आणि आता जसं 33 वर्षांपूर्वी माहेरची साडी सगळ्यांनी पाहिजे आणि सगळ्यांचा तो अजूनही लक्षात त्याचे इमोशन्स म्हणजे भरपूर जण माहेरची साडी पाहताना रडलेले आहेत, रागावलेले आहेत, जे निगेटिव्ह रोल केला आहे त्याच्यावरती रागावलेले आहेत, त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण झालेला आहे. इथे तुमचा सिनेमा यशस्वी, तर तीच अपेक्षा ह्या सिनेमातून पण आम्हाला आहे.
आता बघा तुम्ही, आता जो ट्रेंड सुरू आहे मराठी सिनेमेचे प्रदर्शित होतात ते वेगवेगळ्या विषयांना हात घेऊन होत आहेत आणि प्रेक्षक ते अपील करतात, म्हणजे ॲक्सेप्ट करतात. कारण वेगवेगळे विषय आहेत. आता 10 वर्षांपूर्वी असं होतं की फक्त कॉमेडी सिनेमे चालतात, विनोदी सिनेमेच करा, पण तसं नाही. आता वेगळं झालं. आता प्रेक्षकांचा जो स्वाद आहे तो बदलला. आता प्रेक्षक नवीन नवीन विषय ॲक्सेप्ट करतात. तर कदाचित आजचा प्रत्येक जण असं म्हणते की 33 वर्षांचा बायोसाठीचा ट्रेंड लेख असावी तर असे 33 वर्षानंतर येत असेल तर मला तसं वाटतं. मला वाटतं ही नवीन कलाकृती आहे, नवीन विषय आहे आजच्या घटनेतला. आणि मला वाटतं की मायबाप रसिक प्रेक्षकांना तो आवडेल आणि ते हा सिनेमा यशस्वी करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि सहकलाकारांविषयी नाही, खूप मजा येतो. आता ते आपल्यावर एवढं नसतं की आपण कसं. आणि मी स्विच ऑन स्विच ऑफ करते. मी रोलमध्ये असेपर्यंत सीन चालू आहे, शॉर्ट चालू आहे, तोपर्यंत मी आहे, बाप आहे. नंतर मी कडे बोलल्यानंतर मी आपला कमलेश आहे. खूप मजा आली. येथील कार्यकर्त्यांसोबत मी खूप काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मजा येतेच. संविधा मावशी आहे, त्यांच्यासोबत मी पहिल्यांदा आपटे पाहिजे. सगळ्यांसोबत काम करेल. ओंकार भोसले सर, त्यांच्यासोबत पहिल्यांदा मी काम केलं. तर प्रत्येक ह्या कलाकारांसोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी विजय कोणके सरांचा पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. लेख संगीत रशीद या चित्रपटाचं संगीत संयोजन सर आपल्यासोबत आहे. बरोबर सर, मला खूप स्वागत आहे. बाहेरची साडी या भूतपूर्व वर्षानंतर सर यांचा लेख संगीत रशीद हा चित्रपट येतो. यामध्ये तुमचं संगीत संयोजन आहे. तर या चित्रपटासाठी विशेष संगीत करताना सांगू इच्छितो माझ्यासाठी वाकायचे विषय. तर मी आनंद मोहिनीकडे मी वादक म्हणून 5 वर्ष काम केलं. माझी अगदी सुरुवात झाली त्यामुळे आनंद मोहिनीकडे आणि इतक्या वर्षानंतर त्यांचा चित्रपट अनिल मोहिनींनी जे संगीत केलं बाहेरची साडी ते इतकं सुंदर हिट झालं. आणि इतक्या वर्षानंतर विजय कोणके तो चित्रपट करतायत. त्या योगायोगाने तो चित्रपट माझ्याकडे यावा ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मला खूप छान वाटते. खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी लोकसंगीतातला माणूस आहे. बरीच वर्ष बऱ्याच संगीतकारांबरोबर माणूस आहे, अनिल मोहिनीपासून ते अजय अतुलपर्यंत. त्यामुळे ते माहिती आहे मला. जवळ आरेच्या पण माझ्या मुलाने आता महाराष्ट्र शाहीर चित्रपटावर पण त्याची एवढी शाहीर चालूची गाडी करायची होती ती मी केली. तर ते लोकसंगीताचा कान असल्यामुळे आपल्याला ते जमलं. आणि विजय कोणते जे पाहिजे होतं त्यांचा एक हे असतं किंवा ते भाग म्हणजे काय की त्यांना की हे गाणं तुमचं सर्वसामान्यपर्यंत पोहोचलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल. आणि ते खऱ्या अर्थाने तसंच पाहिजे. त्यांना छान ठेकेदार छान लयबद्ध गाणं पण सुपर डुपर हिट होणार. आज लेख संगीत रशीद यामध्ये पहिलं गाणं रिलीज झालंय आज. तुला नवरा कसा पाहिजे अशा साठीचं आहे. तर खूप छान पिक्चरायझेशन चांगलं झालं आहे. नृत्य दिग्दर्शनही चांगलं झालं आहे. शब्दमुळे चांगले असल्यामुळे ते सोपं झालेलं आहे. तर तो अनुभव सगळ्या गीतांचा कसा होता? छान. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी त्यांच्या भोरच्या या ठिकाणी त्यांचं फार्म हाऊस आहे, आमचं सगळं सिटिंग तिकडेच व्हायचं. म्हणजे ते एवढे त्यांना आवड आहे की त्यांनी मला म्युझिक कंपोज करण्यासाठी खास नवीन हार्मोनियम विकत घेतली 25-30 हजाराची. म्हणजे बाबा तुम्ही इकडून घेऊन जाऊ नका, ते हार्मोनियम घेऊन मी नवीन घेतो तुमच्याकडे. इतकं त्या माणसाचं प्रेम आहे कलाकारावर. त्यामुळे ते गाणं करताना ते हळूहळू ते त्यांनी मला एक मोकळा सांगितला की असं आपण या स्टाईलचं पाहिजे. सांगपुरी गुणगुणलो. म्हटलं हां चांगलं आहे. काय माहिती दादा कोणकेंचा ते खायची त्यामुळे त्याला तो कान आहे. आणि याच्या पुढचंही गाणं फार मस्त. त्यानंतर ते गाणं अमृत आणि वैशालीने गायलं तर तुम्हाला अगदी फार सोंगाड्याची आठवण जास्त नाही. फार सुंदर गायलं गाणं. दुसरं आहे ते लेख ते सुरेश वाडकर, देवश्री मनोहर आणि स्वरा बनसोडे विषय निघाने गायलेले ते पण फार सुंदर आहे. खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला. खरंच या चित्रपटाचं संगीत जसं मायाची साडी कलाकारात पोहोचलं
तसं या चित्रपटाचं देखील सगळे घराघरात पोहोचू दे अशा शुभेच्छा देतो. नैनाताई, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. माहेरच्या साडीनंतर नवीन चित्रपट येतोय, लेक असावी तर अशी. तर या चित्रपटात तुमची काय भूमिका आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं. माझी या चित्रपटामध्ये थोडीशी विनोदाची झालर असणारी भूमिका आहे. थोडी जरा लाऊड आहे, गजाग नाही आहे, पण मदत करणारी एक महिला आहे आणि ती भूमिका मला साकारायला मिळाली. महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा एक चांगला चित्रपट, एक चांगला निर्माता, चांगला माणूस ज्याला बॅकग्राऊंड आहे आणि मुख्यांची बॅकग्राऊंड आहे, अशा मला दादांच्या बरोबर काम करता आलेलं आहे. त्यांच्या चित्रपटात मात्र आम्हाला काम करता आलं. चित्रपट खूपच छान झाला. मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन जरूर बघावं आणि ही सवय स्वतःला लावून घ्या. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार प्रेक्षक हो, नवीन अभिनेत्री आपल्यासोबत आहे. नवीन चित्रपट, नवीन अभिनेत्री गार्गी दाता, तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. लेक असावी तर अशी या चित्रपटातून गार्गी तुला पदार्पण होत आहे. तुला खूप शुभेच्छा तर आहेत आणि रसिकांच्या सगळ्यांचं प्रेम तुला मिळत आहे. काय सांगशील तुझ्या ज्योतीची भूमिका खूपच, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला खूप आवडली. कारण सुरुवातीला तुम्हाला एकदम चुलबुल नटखट अशी पण लाघवी ज्योती बघायला मिळेल आणि जसा जसा चित्रपट पुढे जातो तसं तसं तुम्हाला तिचे संघर्ष बघायला मिळतील आणि तिच्यावर झालेले संस्कार आणि तिचे विचार कसे तिच्या पाठीशी धीर देतात तिला आणि बघायला मिळेल. आणि गाणी आज ट्रेलर लॉन्च झाला तर गाणीही छान वाटली आणि तुझा अभिनय आम्हाला बघायला मिळणारच आहे. एकंदरीत दर दिवशी या चित्रपटसृष्टीत नवीन अभिनेत्री येत असतात आणि नवीन सगळी सगळ्यात चालू असते सगळी. तर तुझा अभिनयाची सगळं कशी होती आणि ती समजून घ्यायची. कारण बऱ्याच ॲडव्हर्टायझेसमध्ये आम्ही तुला पाहतो, चित्रपट मालिकांमध्ये पाहतो. तर हा चित्रपट तुझा पहिलाच आहे. तर आतापर्यंतचा प्रवास कसा होता? अभिनयाचा प्रवास सांगायचं झालं तर कला ही म्हणजे माझ्या फॅमिलीत खूप आधीपासूनच आहे. माझी आई कथक डान्सर आहे आणि मी पण खूप लहानपणीपासून कथक शिकते करते. मी जेव्हा 6-7 वर्षाची होते तेव्हापासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते. तेव्हा लक बाय चान्स मला काम मिळत गेलं, वर्ड ऑफ माउथ थ्रू किंवा लोकांनी या ॲडमध्ये मला बघितलं तर ती ॲड मिळाली. असं लहान असताना मी हिंदीमध्ये पण खूप काम केलं. मी वोडाफोन डिलाइट्स, मॅगी पास्ता, बर्ज पेन्स, साऊथमध्ये मलबार गोल्ड अशा खूप TVCs केल्या आणि तेव्हा पण मी लहानपणीपासून खूप भाग्यवान आहे कारण मला खूप मोठ्या लोकांसोबत काम करता आलं आहे. मी तेव्हा सचिन खेडेकरांसोबत कालचक्र म्हणून एक पिक्चर केला, जितेंद्र जोशी त्यांच्यासोबत पण पिक्चर केला, रानभूलमध्ये पण मी होते, सुबोध भावे, तेजस्विनी पंडित तो जो पिक्चर आहे. आणि हे करता करता मग मला थोडा अभ्यासाकडे पण कल वाढला, नाटकाकडे कल वाढला. तर या सगळ्यामध्ये मी बिझी झाले आणि आता काही वर्षांनंतर परत मी या इंडस्ट्रीमध्ये पाऊल पुढे ठेवते आणि एवढ्या मोठ्या लोकांसोबत. आणि सहकलाकारांबरोबर काम करताना तुझा अनुभव कसा होता? कारण मुलगी असतो, कारण सगळी लाडाकोडात वाढलेली असते, तर कसा कुठल्याही सेटवरती तुम्ही जा, डिफिकल्टीज प्रॉब्लेम्स तर असतातच, उतार चढाव होताही आहे. पण हा असा एक सेट होता जिथे खूप आपुलकीने सगळे एकमेकांशी बोलत होते, वावरत होते किंवा खूप जास्ती. आणि मी सर्वात लहान असून पण सगळ्यांनी खूप काळजी घेतली माझी. मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि असं कधी वाटलं नाही की मी घरापासून दूर कुठेतरी आली आहे आणि काहीतरी करते आहे. अगदी घरात असतं तसं प्रेमळ वातावरण. म्हणजे नैनाताई, सविताताई आणि सगळ्यात दादांसोबत काम करताना मजा आली, खूप मजा आली. आणि काही सेटवरचे किस्से असतील तर मेन म्हणजे मी नुसतं
बसून ऐकत होते, कारण या सगळ्यांकडे इतके किस्से आहेत सांगण्यासारखे की रोज मी सेटवरती जाऊन नुसतं कान लावून ऐकत होते की आज कोण काय किस्सा सांगतायत. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारून पण मला खूप शिकायला मिळालं. आणि गमती जमती तर काय, कमलेश सर तर एकदमच म्हणजे लोकांची खोडी काढण्यात सेटवरती ही कीप्स इट अलाइव्ह अँड लाईव्हली, तर मजा आली. आणि थोडंसं माहेरची साडी गोल्डन ज्युबिली चित्रपट झाला, त्यामुळे थोडंसं तडपण होतं का की हाही चित्रपट म्हणजे अजूनही असेल राहतं की हा चित्रपट तेवढाच गोल्डन ज्युबिली व्हावा, असं इच्छा व्हावा, सगळ्यांची इच्छा आहे, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, पण ते थोडं प्रेशर होतं. हो, तडपण प्रेशर तर होतंच, कारण त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून मला ही एवढी मोठी भूमिका दिली, तर ती पार पाडण्यासाठी कष्ट, प्रेम आणि ऑनेस्टी आय रिअलाइज्ड की आय हॅव टू वर्क विथ ऑल ऑफ दोज थिंग्स. पण सगळ्यांनी मला खूप मदत केली ऑन सेट. विजय सरांनी पण अगदी माझा हात धरून मला पुढे नेलं, तर या सगळ्या गोष्टींमुळे एक थोडा विश्वास आहे की हा पण फिल्म आहे जी साडी एवढा मोठा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. रंगभूमीवरचं माझं पहिलं पाऊल दादा राजाभाऊ आणि नयनाताई आणि अशोक. राजाभाऊ हे माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे माझे वडील गेल्यानंतर मग राजाभाऊंनी मला डार्लिंग डार्लिंग हे राजाभाऊंचं नाटक चालू होतं, पण मला म्हणाले रिप्लेसमेंट करशील का. तर मला मुंबईत यायचं होतं, मला काम करायचं होतं आणि ती संधी दिली राजाभाऊंनी. पण नयनाताईंनी आणि राजाभाऊंनी, मी कोकणातून आलेली मुलगी, वयाने लहान होते सगळे, पण ही मोहमय असणारी आपली इंडस्ट्री, त्यात स्वतःला सांभाळून कसं राहायचं आणि कसं वागायला पाहिजे, जर आपल्याला कायम इथे पाय रोवून उभं राहायचं असेल तर ते कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, हे सगळं नयनाताई आणि राजाभाऊ यांनी मला शिकवलं. आणि खरंच नयनाताईंनी मला मुलीसारखं सांभाळलंय. म्हणजे मला आज सांगायला वाटेल की जेव्हा मी आले होते इंडस्ट्रीत तेव्हा खूप म्हणजे काही चांगले कार्यक्रम असतील तर नेसायला साडी नसायची किंवा, तर प्रत्येक वेळेला नयनाबाईंनी ते दिलेलं आहे. आणि नयनाबाईंनी खूप, म्हणजे मी म्हणते ना की मी आजची सविता मानपेकर असेल तर ह्या लोकांमुळे मी आहे. काही मागावंच लागलं नाही, न मागता खूप गोष्टी मिळाल्या. म्हणजे कॉस्ट्युमच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा मी काही बोलले नसेल. मी त्यांना म्हटलं हो तुम्हाला साड्या खरेदीचं पण इतकं
म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की इतक्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत सगळ्या, तर कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा ते आहेत. म्हणजे ज्या आमच्या सगळ्या साड्या आणखीन इतके छान खरेदी करून आले ते. आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा, मला नाही ह्या साड्या बघितलं, शूटिंग संपल्यावर एक एक साडी घेतली नाही नऊवारी. इतकं छान. आणखीन रोल तर छानच सगळ्यांना दिले त्यांनी, सगळ्यांनी काम अप्रतिम केलेलं आहे. आणि खूप मजा आली. भोरला आम्ही त्या खानविलकर बंगला तिथे सातारा, तिथे आम्ही केलं शूटिंग. आणि सगळी जेवणा खाण्यापासून राहण्यापासून ते घरी पोचवेपर्यंत त्यांच्या अख्ख्या युनिटने खूप छान मेहनत घेतली. कलाकारांना सगळ्यांना सांभाळून घेतलं. मला तर त्यावेळेला खूपच सांभाळ आहे, कारण मी नाटक करत होते, मी सिनेमा करत होते, मी सिरियल करत होते आणि बाकीचे प्रॉब्लेम. असं सगळं असताना सुद्धा कधी ते असे ओरडले नाहीत किंवा ते म्हणाले नाही किंवा त्यांच्या तोंडून, नाही तर सेटवर एखादी शिवी किंवा काहीतरी असं ऐकायला मिळतं, पण त्यांच्या तोंडून कधीच नाही. त्या विजय दादांना सॅल्यूट आहे. आणि इतके वादक होतो, म्हणजे ढोलकी वादक, आणि बऱ्याच चित्रपटामध्ये मी वादन केलेलं आहे. पण माझ्यासाठी हे अतिशय सुंदर योगायोग आहे, कारण मी अनिल मोरेंबरोबर पहिल्यांदा रेकॉर्डिंगला सुरुवात केली वादक म्हणून. आणि विजय कोणके आज इतक्या वर्षांनी जो चित्रपट करतात त्याचं संगीत माझ्याकडे येणं ही माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांच्याबरोबर माझी नाळ व्यवस्थित जुळली. मी लोकसंगीतातला माणूस असल्यामुळे ते मला माहिती आहे, त्यांना काय पाहिजे ते बरोबर मी हेरलं आणि ते गाणं देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी तुम्ही गाणी ऐकाच आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लोक देतात. यापुढेही तसंच आम्ही करत राहू. खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. आणि मला एक आठवण सांगावीशी वाटते की मी धीरे धिंगाणा जे नाटक केलं होतं त्यामध्ये या नैनाताई त्यांनी काम केलं होतं. माझं ते पहिलं नाटक आणि मला आणि मला ते गाणं अजूनही आठवतंय. विश्वनाथ मोरेंचं संगीत होतं. रात्र श्रावणाची सखया पावसाचं काय गायच्या त्या. आणि त्यांच्याबरोबर आज इथे मला स्टेज शेअर करता आला ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट. धन्यवाद. 50% काम माझं पूर्ण होतं, तेवढं मला 50% काम करायचं असतं. पण अशी वेगळी भूमिका करायची असेल तर त्यात वडिलांची भूमिका, त्यात तो 60 वर्षांचा ड्रायव्हर आहे, मिडल क्लास माणूस आहे, म्हणून मी स्वतः टोन डाऊन केली ह्या भूमिकेसाठी. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा वेगळी भूमिका करायची असेल तेव्हा. आणि काम करताना खूप मजा आहे. कारण विजय कोणके सरांनी 23 वर्षांपूर्वी माहेरची सर ह्या गोल्डन ज्युबली सिनेमा केला होता. आणि माझी अपेक्षा अशी आहे की वायवाट रसिक प्रेक्षक पण ह्या सिनेमाला तेवढंच यश देतील अशी आमची अपेक्षा. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला हा सिनेमा बनवण्यासाठी की 100% मायबाप रसिक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होईल, त्यांना मनोरंजन मिळेल, हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बघूया 26 एप्रिलला सिनेमागृहात संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आणि आमची अपेक्षा आहे की मायबाप रसिक प्रेक्षकांनी लेख असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमागृहातच जाऊन पाहावा. धन्यवाद. जेव्हा आमचं बोलणं झालं की मी काम करायचं आहे तेव्हा बघीन सांगीन असं न म्हणता कधी असं मी विचारलं. आणि मग हा चित्रपट तर चांगलाच आहे, खूप छान त्यांचं दिग्दर्शन, लेखन हे सर्व चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे आमचं शूटिंग जे झालं ते फार्म हाऊसवर झालं भोरला. हो, त्यामुळे खूप गंमत आली. आणि चांगला निर्माता कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय कोणके. तेव्हा माणूस चांगला आणि निर्माता चांगला अशा दुय्यम भूमिकेतनं ते या इंडस्ट्रीमध्ये वावरत आहेत. आणि इथून पुढे अशाच पद्धतीनं छान छान चित्रपट त्यांनी बनवावेत आणि आम्हाला बोलवावं. कसा हे डोक्यात असं माझ्या होतं की दादांचे जे चित्रपट आहेत आणि त्या चित्रपटांचे टायटल्स आहेत, दादांची टायटल्स फार कॅची असायची. तर मी म्हटलं ह्या टायटल्सचा उपयोग करून आपल्याला एखादं गाणं लिहिता येईल का असा मी विचार केला. कारण त्याच्या अगोदर मी एक गाणं लिहिलं होतं, पण त्याला मी माझं नाव दिलं नव्हतं. आणि ते गाणं होतं नेसली माहेरची साडी. तर ते खेबुळकरांचं नाव त्या गाण्याने म्हटलं तुमचंच नाव ठेवा, माझं नको.
मला काय म्हणले तू, अरे तू लिहिलंयस माझं नाव कशासाठी? तर म्हटलं मला भीती वाटते. कसली भीती वाटते? तर म्हटलं पहिलंच पिक्चर मी डायरेक्शन करतोय आणि जर याला कदाचित पडलं तर म्हणजे गाणं पण लिहिलं होतं का? सगळंच करायला गेल्यावरती पडायचंच की पिक्चर. तर त्यामुळे मग त्यांचं नाव ठेवलं त्याच्यावर. पण गाणं सुपर हिट झालं आणि त्या गाण्याने मला शिकवलं की गाणं कसं लिहायचं असतं. म्हणून मी ह्या चित्रपटाचं सुद्धा एक गाणं लिहिलं आणि टायटल सॉंगचा मुखडा सुद्धा माझाच आहे. पुढचा मी काम घेणं सांगितलं की तुम्ही लिहा, मला आता वेळ नाही आहे तर ते मी